फायनली इकडे बघा आम्ही आता निघालो आहे वाघेश्वर मंदिरात जायला आणि खूप ऑफ रोड ड्राईव्ह करतोय मी आणि तरीही ब्लॉग पण मिस करतोय ड्राईव्ह पण मिस करतोय. ह्यांना पडणार नाही एवढी स्किल आहे माझ्याकडे. पण आता पुढचं काय असेल ते तेजू सांगेल तुम्हाला. 1 मिनिट आलोच. आणि माझं अरे सोनू रस्ता कसला खतरनाक आहे. पाणी आहे ना सोनू खरंच काय फायनली आम्ही चंद्रतालवर आलोय बघा. तेच ना पाण्यात गेलेलं मंदिर पण मंदिराचं काही अवशेष दिसत नाही आम्हाला. आणि मंदिर बघायला आलोय आम्ही. 500 वर्ष आधी आलेला वाटतं. वाघेश्वराचं मंदिर बघायला आम्ही. त्याच्यामध्ये बोलते का तू? नाही मी तुमच्याकडेच सगळ्यांकडे हे करते. तर मंदिर बघायला आलोय पण मंदिराचा अवशेष पण दिसत नाहीये. का आलोय पण ठीक आहे गावाला होतो ना आम्ही आलो.
ए गुगलला टाकून बघा. अरे मग ते सोनू ते मंदिर एवढं मोठं आहे, ह्या पाण्यात मंदिर जाऊ कसं शकतं? अरे जातात काही लोक येडेत का स्टोर. हे बघ ना, हे दगड त्याची हे पांढरी पांढरी, हे निशाणी त्यांनी मुद्दाम नाही लावली. अरे पण ह्याच्यात मंदिर कसं काय असू शकतं? काय अरे हाय का बाबा, द्वारका पाण्याखाली जाऊ शकते तर हे मंदिर काय जात मी अरे मंदिर पण पाणी दिसतच नाही. मंदिर पाहिलंच नाही ते, अख्खं दगडाचं मंदिर असं हिस्टॉरिकल मंदिर खालीच गेले ना, मग हे पण पाण्याखाली जाताना परत वरती येतं वरती येतं. प्रॉपर हिस्टॉरिकल उन्हाळ्यामध्ये. अरे आहे माझ्याकडे पण तर गाडी मागे लाव. तर इथे मंदिर आहे आणि ते पूर्ण पाण्याखाली गेलं आहे. कसं काय होऊ शकतं आय डोंट नो, पण मी तुम्हाला फोटो पिकमध्ये दाखवते ते मंदिर कसं आहे. ओम नमः शिवाय, श्री नमः शिवाय. त्या दिवशी पण मला नाही करता आलं. चपटी घे दगड कुठे घेतो. ही बघ, ही चपटी आहे. आधी त्या दिवशी तेच करत होते. तर गावातनं एवढ्या लांब आलोय ही बालेशगिरी करायला. ही बालेशगिरी. हे बघा तरी दगड मारता येत नाही. काय काय बघायला इथे दगड. तर इथे मावळ तालुक्यामध्ये एक वाघेश्वर नावाचं मंदिर आहे आणि ते मंदिर दिसत नव्हतं. म्हणजे ते पाण्यामध्ये असतं आणि ते उन्हाळा जसं जसं जवळ येईल तसं तसं ते दिसतं आणि ते आता थोडंसंच त्याचं टोक बाहेर दिसतंय. ते मी तुम्हाला दाखवतो. हे ते मंदिर आहे. हे त्याच्यावरती बघून आता बरेच कावळे वगैरे थांबलेत आणि समोरच इकडे तिकोना किल्ला आहे आणि हे ते मंदिर ते आता एवढं बाहेर आहे.